नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। आजचा टॉपिक आपला असणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। 30 अप्पर चेस्ट आहे आणि फुल बस्ट 32 आहे। एवढंच माप आपल्या ताईंनी आपल्याला दिलेला आहे। तर मी नेहमी सांगत असते मला माप देताना सगळी माप देत जा। तर या ताईंनी 30 आणि 32 असंच माप दिलेलं आहे। तर ठीक आहे, आपण आता पुढची माप आपण घेऊयात। 13.5 आपण उंची घेऊया आणि 30-32 ला 28 ची कंबर घेऊयात। 13.5 शोल्डर टाकू आणि 15 इंच मुंडा टाकूयात। त्यानंतर पुढचा गळा 6 इंच आणि पाठीमागचा गळा 10 इंच घेऊयात किंवा 9 इंच घेऊ पाठीमागचा गळा। आणि याचा पॉइंट आपण घ्यायचा आहे 10 इंचावर। तर या पद्धतीने आपण कटिंग बघूया प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशी होणार ते। तर आपण आता या उंचीनुसार एक रेघ मारून घेऊयात। 13.5 उंची आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे आहेत। कोणतीही तुमची ब्लाउजची उंची कितीही असू द्या, त्यामध्ये 1 इंच प्लस करूनच उंची घ्यायची असते। तर 13.5 ची उंची आपल्याला 14.5 वर खूण करायची या पद्धतीने। आता डीप नेक आहे, त्यामुळे 9 इंच डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला इथे 5.5 वर एक खूण करून घ्यायचे मुंड्याच्या लाईन साठी। हा मुंडा परफेक्ट नसणार आहे 5.5 चा, आपल्याला इथे कमी जास्त करून बघायचं असतं। फक्त अपर चेस्ट माप टाकण्यासाठी इथे आपल्याला रेघ ओढून घ्यायचे 5.5 वर। इथे शोल्डर आहे 13.5, त्याचे निम्मे येतात 6.25। त्यातून आपल्याला 9 इंचाचा गळा आहे म्हणून 2.25 इंच कमी करायचं आहे, तर 5 इंच शोल्डर राहिली। या रेघेवर आपल्याला मुंड्यासाठी 5.5 वर खूण करायचे आणि तिरकस लाईन ओढून घ्यायचे आणि एक 5 वर सुद्धा एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि एक 5.5 वर तिरकस लाईन ओढून घ्यायची। इथे टाकायचा आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग। अप्पर चेस्ट आहे 30 चा चौथा भाग येतो 7.5। पाव इंच लूजिंग द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे। कमरेचा चौथा भाग टाकायचा। इथे कमरेचा चौथा भाग येणार आहे 7। 1 इंच टक साठी लागणार आहेत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे। शिलाई मार्जिनला आणि फिटिंगला अशी लाईन ओढून घ्यायची। त्यानंतर इथे मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे। आणि इथून आता हा आकार मोजून घ्यायचा आहे। मुंडा आहे 15, त्याचे निम्मे येतात 7.5। पाऊण इंच लूजिंग टाकलं तर 8.25। या पद्धतीने मुंडा हा आपल्याला असा 8.25 भरतो का बघूया, नाहीतर मग आपल्याला हे खाली घ्यावं लागणार आहे। इथं भरतोय 7.5 आणि एक रेघ, तर अर्धा इंच आपण खाली उतरायचंय मुंड्यापासून। म्हणजे मुंड्याची उंची आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची। प्रत्येक ब्लाउजला तुम्हाला या पद्धतीने मुंडा परफेक्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे। 8.25 भरला तर परफेक्ट मुंड्याची उंची झाली, नाही भरला तर कमी करून, जास्त झाला तर कमी करून घ्या, कमी झाला तर वाढवून घ्यायचा आहे। या पद्धतीने परत एकदा मोजून बघूयात 8.25 भरतो का। परफेक्ट 8.25 भरलेला आहे। तर हा वरचा पुसून टाकते आणि खालचा जो मुंडा आपला आलेला आहे तो एकदम परफेक्ट मुंड्याची उंची झाली या मापासाठी। इथून इकडे 3 इंचावर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे। 9 इंचाचा गळा आहे तर 9.5 येणार आहे उंची। खाली तुम्ही तिथं 3 इंचाची सुद्धा रुंदी ठेवू शकता गळ्याला, 3.5 पण ठेवू शकता, 2.25 सुद्धा ठेवू शकता। इथे मी 3 इंचाची दिलेली आहे। नंतर आपल्याला हवा तो गळा इथे टाकायचा आहे। पान गळा असो, मटका असो, व्ही गळा असो, जो पण तुम्हाला काढायचा आहे गळा तो तुम्ही इथे टाकू शकता। आणि
याचे आपल्याला हाफ करून घ्यायचं आहे, इथून इकडे हाफ करून घ्यायचं आहे. 8चा हाफ येणार आहे 4 वर. उंची 4 इंच ठेवायचे, 4.5 ठेवली सुद्धा चालेल. 1 इंचाचं टक्सचं मार्जिन ठेवलंय, तर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा या पद्धतीने तुम्हाला टक्स सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. ही बॅक साईडची कटिंग झालेली आहे आपली. आता तुमचा ब्लाऊज पाठीमागून वर जात असेल म्हणजे काय, जातोच. जर हे तुम्ही कटिंग नाही केलं तर या साईडने 1.5 इंच कट करायचं आहे आपल्याला, असं तिरकस या पद्धतीने. हे कटिंग केलं तर खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजला. इथून इथे आपल्याला शोल्डरला स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडने, तर 1.5 इंचाचा स्लोप बसणार आहे गळ्याच्या साईडला. ही बॅक साईडची कटिंग झाली. आता यावरच आपल्याला कटिंग करायची आहे. हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे छापून घ्यायचं आहे. तर पुढच्या भागाचा गळा किती असणार आहे, 6 इंच. हा आपण पाठीमागचा 9 इंच ठेवला. 6 इंच गळ्यासाठी सुद्धा एवढीच शोल्डर येणार आहे. जर 7 इंच गळा असता पुढचा तर आपली शोल्डर थोडी वेगळी आली असती, किंवा जर इथेच गळा पुढचा 5 इंच असता तरी सुद्धा आपल्याला शोल्डर मध्ये ऍडजस्टमेंट करावी लागली असती. तर आपला 6 आहे, त्यामुळे आपला हा फॉर्म्युला करेक्ट यामध्ये बसणार आहे पुढच्या भागाला सुद्धा. आता पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही हा पेपर दुसरीकडे छापून असा घ्यायचा आहे. ही सरळ लाईन ओढून घ्यायची, कमरेची लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. ही क्रॉस आपली लाईन आहे ती बॅक साईडला लागते, पुढच्या साईडला सरळ ठेवायची लाईन ही. आणि ही लाईन इथपर्यंतच ओढून घ्यायचे. छापून घेतल्यानंतर तुमचा ब्लाऊज छापलेला कागद असा दिसणार आहे. गळा सुद्धा तुमचा असा नसणार आहे छापलेल्या कागदावर. असा हा मुंडा छापून घेतल्यानंतर मुंड्याची लाईन अशी सरळ करायची आहे, तिथून आतमध्ये ही अर्ध्या इंचाची लाईन. आणि मग पुढच्या भागाचा मुंडा या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे. असा पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला या पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये रेघ ओढायचे आणि इथून आपला हा मुंडा असा छाटला जाणार आहे पुढच्या भागाचा. नंतर आपल्याला पुढच्या भागाचा गळा टाकायचा आहे. 6 इंच गळा पाहिजे तर आपल्याला 6.5 वर खूण करायचे आणि इथं गळा रुंदी द्यायची आहे 2.5 इंच. आणि गळ्याला आकार द्यायचा आहे पुढच्या भागाला सुद्धा. या पद्धतीने हा आकार दिलेला आहे मी. इथून आपल्याला पॉइंट टाकून घ्यायचा आहे. पॉइंट आलेला आहे आपला 10 वर, पॉइंट आपला 9 वर असणार आहे, तर 1 इंच प्लस करून 10 वर आपण इथं खूण करून घ्यायची. ही पॉइंटची रेघ असणार आहे. तिथून खाली आपल्याला तिथे आपल्याला एक रेघ ओढून घ्यायची या पद्धतीने. आता याच्यावर आपल्याला या रेघेवर फुल बसचा चौथा भाग टाकायचा आहे. फुल बस्ट आहे 32चा चौथा भाग येतो 8 इंच. इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंच लुजिंग द्यायचं आहे, 8.25 वर खूण येणार आहे. आणि मग तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपली ही शिलाई मार्जिनला आणि या पद्धतीने आपल्याला कापड लागणार आहे फ्रंट साईडला. आता इथे आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप. कंबर आहे आपली 28चा चौथा भाग येतो 7 इंच आणि इथून पुढे आपल्याला 2 इंचाचा टक्स मिळतो. तर तो टक्स टाकण्यासाठी आपल्याला इथे पॉइंट द्यायचा आहे 10वा भाग. 32चा 10वा भाग येतो 3.25. इथे सुद्धा 3.25 वर खूण करूयात आणि ही लाईन खाली घ्यायची आहे ओढून. ही लाईन अर्धा इंच आतमध्ये तिरकत जाणार आहे, म्हणजे वरचा 3.25 आला तर इथे आपला 2.25 वर येणार आहे. आणि हा जो 2 इंचाचा टक्स मिळालाय तो इथं 2 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे. आणि अजून एक याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे आहेत उंचीमध्ये पुढच्या भागासाठी.
म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग अजून 1 इंचाने वाढणार आहे. या पद्धतीने. तर ही लाईन आपली अशी जाणार आहे इथपर्यंत. इथून इकडे आपल्याला हा 2 इंचाचा टक्स द्यायचा आहे. तर इथं बघूयात आता या लाईनीवर 7च्या पुढे किती, 8च्या पुढे किती मिळतंय, 7च्या पुढे 2च मिळतंय. तर इथे आपल्याला 2 इंचाचा टक्स मिळणार आहे. तो साधारण 2 इंचाचा टक्स आपल्याला तिरकस लावून घ्यायचा आहे. इथे प्रिन्सेस कटची कटिंग आहे. नंतर आता आपल्याला या रेगेचे समान 3 भाग करून 3 खुणा करून घ्यायच्यात समान अंतरावर. तर ही 5.5 ची उंची आहे, तर त्याचे निम्मे येतात 2.25. नंतर याचा 2.25 पर्यंत असा फोल्ड करून एक मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाच मध्ये उचलून परत इथे एक मध्ये टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने. आता ही जी पहिली खूण आलेली आहे त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय, दुसऱ्या खुणेवर आपल्याला पाव इंच बाहेर जायचंय, तिसऱ्या खुणेवर मात्र तसंच. तर ही लाईन आपली अशी या रेगे खुणेवरून या खुणेवरून स्ट्रेट येणार आहे. आणि या पद्धतीने आपल्याला मुंड्याच्या साईडला जायचंय. साधारण मुंड्यावर आपल्याला 5 वर खूण करून घ्यायचे, 5 5.5 वर अशी. तर मी 5 वर खूण करून घेणार आहे इथे आणि ही लाईन इकडे घालवणार आहे. म्हणजे टक्स आपली ही इथून जाणार आहे अशी. मुंड्यामध्ये मी टक्स देणार आहे 1 इंचाचा. इथून इकडे 1 इंचाचा टक्स. तिथे पण आपली ही लाईन ओढून घेऊयात अशी, किंवा या फ्रेंच कर्वनी देऊयात या पद्धतीने. आता हा जो रेगेचा आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. असा आकार जर चुकत असेल तर या पद्धतीने तुम्हाला फ्रेंच कर्वनी व्यवस्थित आकार देता येईल. असा अशा पद्धतीने आपली ही प्रिन्सेस कटची कटिंग झाली आहे. तर ही कटिंग आपल्याला इथून हा टक्स मोजून घ्यायचा आहे. इथपर्यंत 3 ला मिळालेला आहे, तर इथून इकडे 3 इथं द्यायचे, तर इथं येणार आहे. हा टक्स आपला बाहेरचा आहे आणि हा आतला टक्स आपला पुढच्या भागाचा असणार आहे. इथपर्यंत ही टक्स इकडे कट होणार, ही टक्स इथे जाणार आहे आणि इथून सुद्धा अर्धा इंच खाली उतरायचं आहे. आणि नंतर हा आपल्याला गोलाकार मुंड्याचा असा द्यायचा आहे. हाताने दिलात तरी चालेल किंवा मग असा फ्रेंच कर्वनी द्या. अशा पद्धतीने इथेही टक्स होणार आहे. या साईडला तुम्हाला याची उंची मोजून घ्यायची. तर याची उंची भरते 5.25. तर इथून हे आपल्याला हा आकार मोजून घ्यायचा आहे 5.25 वर. आणि हे जे उरलेलं आहे अर्धा इंच त्याच्या डबल आपल्याला 1 इंच इकडं कट करायचं आहे. असं या पद्धतीने ही लाईन इकडे येणार आहे. सॉरी, आणि याच्यापेक्षा कमी म्हणजे पाव इंचाने या साईडला कटिंग आपली इथून ही अशी होणार आहे. अजून एक सांगते, हे 1 इंच करण्यापेक्षा तुमच्या जवळ बॅक साईडचा कटिंग असणार आहे. ती बॅक साईडची कटिंग मुंड्यापासून शेवट कमरेपर्यंत उंची किती आली ती मोजायची. समजा ती 8 इंच असेल तर इथे बघायचं 8 आहे का, जिथे 8 येणार आहे तिथं खूण करायची अशी. समजा तुमचं इथं 7.5 असेल बॅक साईडचं, तर 7.5 वर खूण करायचे आणि ती खूण तुम्हाला इथे या टक्सला इथे मिळवायची अशी. या पद्धतीने आपली प्रिन्सेस कटची ही कटिंग जी आहे ती एकदम परफेक्ट झालेली. हा असा टक्स येणार आहे तुमचा प्रिन्सेस कटला. खूप सुंदर पप निघणार आहे तुमचा या पद्धतीने कटिंग केली तर. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिक मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.